किल्ला क्रमांक 529 अकोला जिल्ह्यामधील असलेला गाविलगड किल्ला. जय शिवराय. शिवजन ट्रेकर्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी इंदोरे सरचे स्वागत करतो आहे. आत्ता मी आहे चिखलदरा, अकोला जिल्ह्यातलं असलेलं एक हिल स्टेशन, थंड हवेचं ठिकाण म्हणजे चिखलदरा. आणि या चिखलदराच्या परिसरामध्ये असलेला गाविलगड किल्ला बघण्यासाठी आता आम्ही चाललो आहे. इथे पाठीमागे पार्किंग आहे गाड्यांची, तिथून गाडी पार्क करून आम्ही चालत किल्ल्यामध्ये प्रवेश करतो आहे. आणि खूप मोठा असा किल्ला आहे, प्रशस्त असा किल्ला आहे, भरपूर अवशेष आहे. परंतु हा किल्ला व्याघ्र प्रकल्पामध्ये असल्यामुळे काही नियम आहेत, काही ठिकाणी जाता येत नाही. त्यामुळे जेवढं शक्य तेवढा किल्ला बघण्याचा प्रयत्न करूयात. आणि 10 मिनिटामध्ये किल्ल्यामध्ये आम्ही प्रवेश करतो. संपूर्ण व्हिडिओ बघा. किल्ल्याची माहिती म्हणजे पाहण्यासारखे अवशेष आहेत त्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. गाविलगड किल्ल्याचं हे चेकपॉईंट आहे, चेकपोस्ट आहे. आणि इथे पुरतो तो खात्याचा काउंटर आहे. ते तुम्हाला प्रति व्यक्ती 25 रुपये आणि ऑनलाईन असेल तर 20 रुपये असे दर आहेत. तिकीट दर आहे. समोर दिसणारा गाविलगड किल्ला. खंदकच्या आतमध्ये असलेली तटबंदी आहे, बुरुज आहेत. आणि हा किल्ल्याचा परिसर आहे. किल्ल्याचा परिसर आणि पुढे गेट आहे, प्रवेशद्वार, पहिले प्रवेशद्वार आहे. आणि त्या प्रवेशद्वारामधनं आतमध्ये आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करणार आहोत. अजूनही भरपूर अवशेष या किल्ल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. नरनाळानंतर हा दुसरा किल्ला आहे, जो मोठा प्रचंड असा विस्तार असलेला किल्ला आहे. 12व्या शतकामध्ये गवळी राजाने हा किल्ला बांधला होता. त्यावरूनच त्याला गाविलगड असे नाव पडलेले आहे. आज अस्तित्वात असलेला दगडाचा किल्ला बहामनी घरातील नावाचा 9वा राजा अहमद शाह वली यांनी इसवी सन 1425मध्ये बांधल्याचा उल्लेख आढळतो. मछली दरवाजामधून आपण आतमध्ये आता प्रवेश केलेला आहे. आणि आजूबाजूची तटबंदी आणि अनेक ठिकाणी दुरुस्तीचं काम या किल्ल्याचं चालू आहे. आता आपण किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि समोर असलेलं हे दुसरं प्रवेशद्वार आहे. बीरबहान बुरुजबंद दरवाजा असे याला म्हटले जातं. आणि पहिल्या दरवाजाच्या काटकोनामध्ये बांधलेला हा दुसरा दरवाजा आहे. गाविलगड किल्ल्याने अनेक राजवटी पाहिलेल्या आहेत, अनेक सत्तांतरं या गाविलगड किल्ल्याने पाहिलेले आहेत. यापूर्वी देखील राजवटीमध्ये अनेक राजांनी या किल्ल्याची डागडुजी केलेली नोंद वाचायला मिळते. दुहेरी तटबंदीचा मजबूत बांधणीचा हा गाविलगड किल्ला आहे. गाविलगड किल्ल्याचा परिसर हा व्याघ्र प्रकल्पामध्ये येत असल्यामुळे या ठिकाणी अनेक ठिकाणी जाण्यासाठी बंदी आहे. या परिसरामध्ये वाघ, अस्वलं आणि हिंस्र प्राण्यांचा वावर असल्यामुळे या ठिकाणी काळजीपूर्वक हा किल्ला बघायचा आहे. आणि सोबत वन विभागाचा माणूस असताना किंवा गाईड असताना हा किल्ला पाहिलेलं अधिक सुरक्षित असं आहे. समोर दिसणारा गाविलगड किल्ल्याचा मुख्य दरवाजा, मुख्य प्रवेशद्वार आहे. याला शार्दूल दरवाजा किंवा गंडभिरूड दरवाजा या नावाने देखील ओळखलं जातं. या दरवाजाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर कोरलेले शिल्प. कारण दरवाजाच्या दोन्ही बाजूला शरभशिल्प आहेत. या शिल्पांमध्ये शरभाने म्हणजेच वाघाने 4 पायात 4 हत्ती, तसेच तोंडात एक, शेपटीत एक, असे एकूण 6 हत्ती पकडलेले दाखवलेले आहेत. या शरभांच्या वरच्या बाजूला गंडभिरुडाचे शिल्प कोरलेले आहे. गंडभिरुड हा काल्पनिक पक्षी आहे. त्याला 2 डोके असून त्याने प्रत्येक चोचीत एक शरभ पकडलेला दाखवण्यात आलेला आहे, असे शिल्प आहे. आणि गंडभिरुड हिंदू शासकांचं राजचिन्ह होतं, तर शरभ व खजुराचे झाड हे मुस्लिम शासकांचं राजचिन्ह होतं. शार्दूल दरवाजा पाहून झाल्यानंतर आपण पुढे चालत आल्यानंतर आपल्याला दिल्ली दरवाजा लागतो. आणि दिल्ली दरवाजाचं जो अंतर्भाग आहे त्यावरती अर्धवर्तुळाकार एक छत होतं. ते छत सध्या कोसळलेलं आहे आणि त्याचा सर्व भाग हा रस्त्यामध्ये पडलेला आहे. त्यामुळे जाताना वाटेवरती आपल्याला तो दगडांचा खच त्या ठिकाणी पाहायला मिळतो.
दिल्ली दरवाजाच्या बाजूला हे मोठं असं खांब तलाव आहे आणि पूर्ण पाण्याने भरलेलं आजही मार्च महिन्यामध्ये हे तलाव आपल्याला पाहायला मिळतं. खांब तलाव असं याला म्हटलं जातं. गाविलगड किल्ल्यावरील ही मस्जिद आणि समोर असलेलं धान्य कोठार आहे. त्या काळी या ठिकाणी धान्य साठवलं जायचं. हे धान्य कोठार आहे. धान्य कोठार वास्तू या किल्ल्यावरची आहे. हे देव तलाव आहे आणि सध्या ह्याच्यामध्ये पाणी नाही आहे. सुकलेला तलाव आहे हा देव तलाव. गाविलगड किल्ल्यावरची ही सर्वात सुंदर अशी वास्तू आहे. राणीमल किंवा मोठी मस्जिद असायला म्हटलं जातं. फरसबंदी असलेला पूर्ण परिसर आणि बाजूला नक्षीदार अशी तटबंदी असे या वास्तूचे स्वरूप होतं. वरती 21 ते 24 घुमट होते. आता फक्त 14 घुमट अस्तित्वात आहेत. बरीचशी पडझड या वास्तूची झालेली आहे, परंतु आतमधून बांधकाम आणि नक्षीकाम खूप सुबक आणि सुंदर पद्धतीने केलेलं आहे. अशी ही गाविलगड किल्ल्यावरची सर्वात सुंदर अशी वास्तू आहे. ही वास्तू किल्ल्याच्या उंच भागावर बांधली असल्यामुळे चिखलदरा गावातून देखील ही वास्तू दिसते. राणीमालाला 7 कमानी असलेले 3 दालने आहेत. या दालनांच्या छतावर 21 घुमटे होती. त्यापैकी आज 14 घुमटं अस्तित्वात आहेत. कमानी आणि घुमटांचा डोलारा चौकोनी खांबावर तोडलेला आहे. महालाच्या 4 बाजूला 4 मनोरे होते. आता त्यापैकी फक्त 2 मनोरे शिल्लक आहेत. तलाव, आणखी एक तलाव. हनुमान मंदिर. पीरफत्ते दरवाजाकडे जात असताना असलेली ही तटबंदी आहेत, बुरुज आहेत. मोठी अशी तटबंदी या किल्ल्याला आहे. हा आहे पीरफत्ते दरवाजाचा परिसर आणि इथे उंचावरती असलेलं हे राणी का झरोका असं याला म्हटलं जातं. आणि या ठिकाणी येण्यासाठी इथून खाली अशी एक जागा आहे आणि ही आहे पीरफत्ते तोफ. 25 फूट लांब असलेली ही पीरफत्ते दरवाजाजवळची असलेली पीरफत्ते तोफ आहे. महाकाय अशी तोफ आहे. पीरफत्ते बुरुजाच्या वरच्या बाजूला आपल्याला ही पाहायला मिळते. हा आहे पीरफत्ते दरवाजा आणि यावरती एक शिलालेख देखील कोरलेला आहे. दक्षिणेकडे असलेला हा गाविलगड किल्ल्यावरचा सर्वात मोठा बुरुज आहे आणि या बुरुजाच्या खाली सैनिकांना प्रशस्त अशा देवड्या बनवलेल्या आहेत. यामधून एक चोरवाट देखील आहे आणि हा शिलालेख या बुरुजावरती आपल्याला पाहायला मिळतो. बेहराम बुरुजाच्या संरक्षणासाठी या ठिकाणी 2 तोफा आहेत. एक बिजली तोफ आणि एक भैरव तोफ. अशा या 2 तोफा या बुरुजाच्या संरक्षणासाठी या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. आणि आणखीन एक तोफ आहे, ती अर्धवट अवस्थेमध्ये आपल्याला किल्ल्यामध्ये बघायला मिळते. गाविलगड किल्ल्याच्या किचक दरवाजाच्या वरच्या बाजूला म्हणजे सर्वात उंच अशा ठिकाणी ही लोहारी तोफ आहे आणि याची लांबी 19.5 फूट एवढी मोठी ही तोफ या किचक दरवाजाच्या वरती ठेवण्यात आलेली आहे. मोठा प्रशस्त असलेला हा गाविलगड किल्ला शक्य तेवढा आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. या गाविलगड किल्ल्यावरती मंदिरं आहेत, त्यानंतर 10 तलाव आहेत, अनेक बुरुज आहेत, अनेक प्रवेशद्वार आहेत. 5 तोफा या किल्ल्यावरच्या आपण पाहिलेल्या आहेत. शिलालेख काही प्रवेशद्वारांवरती आहेत आणि मोठा विस्तार असलेला हा गाविलगड किल्ला चिखलदरा या पर्यटन स्थळाच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतो. या किल्ल्यावरून आजूबाजूचा परिसर म्हणजे चिखलदऱ्याचा परिसर आपल्याला पाहता येतो आणि खूप सुंदर असं वातावरण या किल्ल्यावरती आहे. परंतु हा किल्ला वन विभागाच्या अखत्यारीत असल्यामुळे काही नियम हा किल्ला पाहत असताना आपल्याला पाळावे लागतात, अन्यथा आपल्यावरती कारवाई होऊ शकते. याची आपण काळजी घ्यायची. पुन्हा भेटूया अशा जगादुर्ग भ्रमंतीवरती. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.